बाप्पा मंगलमूर्ती. चला मित्रांनो, आता नवीन प्रवासाला सुरुवात करूयात. आम्ही निघालेलो आहोत. कुठे निघालो आपण सगळे आज? काश्मीर. तर आम्ही चाललेलो आहोत काश्मीरला आणि नवीन डेस्टिनेशन आहे. गाडी सुद्धा नवीन आहे आमची. हा, फक्त ड्रायव्हर जुने आहेत बस. तर काश्मीरला जायला निघालेलो आहोत आणि आत्ता वाजलेले आहेत 5:10 झालेली आहेत आत्ता. ॲक्च्युली रात्रभर ड्राईव्ह करण्याचा आमचा विचार आहे, त्यामुळे आम्ही आत्ता निघालेलो आहोत. बघू, जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत जायचं. तर भेटूयात पुढच्या प्रवासात. मित्रांनो, आम्ही आत्ता पोहोचलेलो आहोत पुणे कॅम्पमध्ये. इथून ॲक्च्युली जायचा रूट आम्ही पकडलेला आहे, तो आहे मुंबईचा. मुंबईवरून आम्ही जाणार आहोत. आज शक्यतो करून 1000 किलोमीटर्स वगैरे जिथे होतील तिथे थांबण्याची आमची. अच्छा, 1300 किलोमीटर जाण्याची ॲक्च्युली आमची चाललेले आहेत प्रयत्न. पाहूयात कितीपर्यंत सक्सेस मिळतोय ते. आता चाललो आहे जे गार्डनला. वडापाव घेतो. संध्याकाळ झालेली आहे, भूक लागलेली आहे सगळ्यांना. जे गार्डनचा वडापाव फेमस आहे, तो घेतो आणि मित्रांनो, ॲक्च्युली आता जे गार्डनच्या वडापावच्या इथे खूप मोठी लाईन आहे आणि त्या लाईनमध्ये थांबण्यासाठी वेळ नाही आहे आम्हाला. तर आम्ही आता पुढे जाण्याचा विचार केलेला आहे. पुढे रस्त्यात जिथे कुठे आता वडापाव भेटेल तिथे जाऊन आम्ही खाणार आहोत. पहिल्यांदा माप असतं ते. आता माप बिपचं नाही, यांनी कॅमेरे डायरेक्ट टाकले. फिरा काय फिरायचं ते. वरती कॅमेरे असणार आहेत खरंच. 60च्या वरती कोणतं खाऊ? तुला फोन नाही ना, फोटो काढायला नाही दिलेला आहे. फोन दे इकडचा. कशाला बॅटरी घालवतोस? तर बाकीच्याकडे तर फास्ट आहे चांगल्या. फोनची ना बॅटरी तुला माहिती आहे ना, चार्जर लावल्याशिवाय त्यांचं नाही लागणार आहे आता चार्जिंगला. चालेल फास्ट. जाऊ दे. वेगळ्याच सेटिंग्स. गेअर करा कमी, जाऊ दे. काय कमी करा? गेअर कुठं गाडी आपली तर मॅन्युअली कमी करता येतं. एक्सेल CNG. जय महाराष्ट्र. एवढ्यात हा जो पट्टा आहे ना घाटाचा, 30 ते 40 ठिकाणात कॅमेरे लावलेत म्हटले. अरे बाप. गायनं गोत्र काय? ते का असं काय उभं ठेवलं त्यांनी? मंदिर बघ कसं चमकतंय गाडी. फोन दे मला. त्यांनी फोन दे बाळा. झालं का? नाही का, एंट्री गेट येते. नारायणी धाम आहे. इकडून जात असेल रोड राजवाडीच्या. फोन दे. तर मित्रांनो, आम्ही आता इथे हॉटेलमध्ये बसलेलो आहोत. ॲक्च्युली टोल नाक्यावरती जे हॉटेल, टोल नाक्याच्या पुढेच जो फूड मॉल आहे, त्या फूड मॉलमध्ये शुभसागर म्हणून एक हॉटेल आहे, जे व्हेज हॉटेल आहे. इथली टेस्ट ॲक्च्युली खूप छान आहे. आम्ही आता छोले भटुरे आणि दाल खिचडी ऑर्डर केलेली आहे. आम्ही आता जेवणाचा आनंद घेतो. थोड्या वेळातच भेटूयात परत. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आम्ही आता जेवण करून निघालेलो आहोत. आता वाजलेले आहेत 9:50, बरोबर 1 तास झालेला आहे. तर आम्ही जेवण वगैरे करू आता इथून निघालेलो आहोत. खालापूरचं जे फूड मॉल आहे तिथे आम्ही जेवायला बसलेलो होतो. जेवण वगैरे करून आता निघालेलो आहोत. रात्रीचं जेवण उरकून आम्ही गुजरातच्या दिशेने पुढे निघालो. कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेने आम्हाला प्रवास करायचा आहे. आता आम्ही गुजरातमध्ये आहोत मित्रांनो.
एक 24 तासासाठी ओपन असलेलं पेट्रोल पंप सापडला आम्हाला. त्या ठिकाणी 2 तासांची झोप काढली, तोंडावर पाणी मारलं आणि आता पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. पहाटेचं हे दृश्य पहा ना, काय विहंगम आहे. इतकं प्रसन्न आणि हलकं. पलीकडे त्या ढगांच्या मागून सूर्यदेव बाहेर डोकावतील आता थोड्याच वेळात. पुढे एका हॉटेलमध्ये थांबलो, चहा घेतला, फ्रेश झालो आणि आता पुढे निघालो. पहा ना, किती निरभ्र आहे हे आकाश. निळशार आणि फक्त पांढरे ढग. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता भरूचच्या रस्त्यावरती आहोत. ॲक्च्युली हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे आहे आणि खूपच सुंदर बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला रस्त्याचा एक लुक दाखवते. खूप सुंदर बनवलेला आहे मित्रांनो. हा एक्सप्रेसवे 1350 किलोमीटर इतका लांब आहे, जो आपल्या देशाचं कॅपिटल दिल्ली आणि फायनान्शियल कॅपिटल मुंबई यांना जोडतो. 8 लेनचा हा महामार्ग पुढे गरजेनुसार 12 लेनपर्यंत पण वाढवता येईल. सध्या दिल्ली ते मुंबईपर्यंतचा 24 तासांचा प्रवास 12 तासापर्यंत कमी होईल. सकाळचे 8:36 झालेले आहेत. जास्त वर्दळ नाही आहे रस्त्यावरती, त्यामुळे आणि मुळात म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये खूपच सुंदर वाटतं वातावरण सगळं. प्रत्येक ठिकाणी इथे CCTV साठी, त्यानंतर स्पीड लिमिटचे जे सेन्सर्स आहेत आणि लाईटसाठी प्रत्येक पोलवरती तुम्हाला एक सोलर पॅनल दिसेल. इथे भारतातील पहिलं वन्यजीव कॉरिडॉर तयार करण्यात आलं आहे. त्याची गरजही आहे, कारण इथे गाड्यांना 120 km/h स्पीड गाठता येणार आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचे अपघात टळू शकतात. मला इतकी भूक लागली की भूक पण मला इतकी तर भूक मला पण नाही लागत आपल्या सगळ्यांना. मला तर लागली, मला पण लागली आहे बाई. असं आय डोंट लाईक टू इट फटर फटर when I like I have भूक. I will like to eat normal जेवण. तुम्ही ऐकलत ना, मुलांना किती भूक लागली आहे. तर पोटभर नाश्ता करून आम्ही गाडी भरधाव वेगाने आता दौडवली आहे आमच्या डेस्टिनेशनकडे आणि बाकी मंडळी झोपलेली आहे. नको दाखवायला गाडी. मला वाटतं आपण आहे ना, तो दिल्ली रोड नव्हता सोडला पाहिजे. सर, हा, पलीकडचा ना. मेन नाही का कॉम्प्लेक्सचा रस्ता, तर आपल्याला कदाचित आहे ना त्या रोडलाच आपल्याला एखादं हॉटेल भेटत असतं. मुंबई रोडला ना, मुंबई दिल्ली. हा, आता बऱ्याच लांब गेलो असतो आपण. हा ना. दिल्ली काय चला वेदू, आपलं रूम कुठे चला दाखवा.
चलो 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 चलो. हा कसं जायचं दाखव मला. चलो चल चल पुढे चला 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 चला. चला आपण जाऊयात पटापट. कुठे जायचं? आपल्या रूम मध्ये. चला आता पटापटा पटापटा दाखवा मला कुठे आहे आपला रूम. छान असं एंट्रन्स आहे. ही यांची लॉबी आणि इथून वेदज्ञ आम्हाला घेऊन जात आहे आपल्या रूम पर्यंत. ये इकडे या बाजूला नॉक करा. थांब थांब थांब. आणि हा दादानी ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पण व्हिडिओ शूट करत आहोत. हा छान असा रूम आहे. मस्तपैकी 3 बेड्स आहेत. वाईट राजोश नावाचा. त्याला 1,00,000 सबस्क्रायबर्स करायचे तिकडे. त्याच्यामुळे तुम्ही काल संध्याकाळी निघालेलो आम्ही. आज रात्री राजस्थानमधल्या एका गावामध्ये थांबलेलो आहोत. ॲक्च्युली गावच म्हणावं लागेल कारण आजूबाजूचं वातावरण बघता इथे फारशी डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. पण हो, हे जे हॉटेल आम्हाला सापडलेलं आहे ते खूपच सुंदर आहे. प्रशस्त मोठं आहे असं हॉटेल हे. इथले डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ट्रॅव्हल करत राहा कारण लाईफ इज अ जर्नी. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.